नमस्कार, मी आकाश जाधव. RRB POचा इंटरव्ह्यूची प्रोसेस सध्या चालू आहे, तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ थोडासा नेगेटिव्ह टोनमध्ये तुम्ही त्याला पकडू शकता, कारण की जेवढे पॅनलमध्ये इंटरव्ह्यू होत आहेत इंटू नंबर ऑफ डेज आपण जर केले तर त्या ठिकाणी कुठेतरी 1000+ विद्यार्थी तुम्हाला PO स्केल 1साठी इंटरव्ह्यू देण्यात दिसत आहेत महाराष्ट्रातून. तर त्यामुळं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर वेकन्सीज तर 100 आहेत आणि त्या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट 1000 लोक इंटरव्ह्यू देत असतील, तर हा रेशो इंटरव्ह्यूला घेत असताना जो 1:3 पाहिजे होता तो 1:10 आहे का? तर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर हो, तो बऱ्यापैकी 1:10 ह्या प्रमाणात दिसतो, कारण की महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जागा वाढण्याचं कोणतेही चिन्ह ॲटलिस्ट ह्या वर्षी तरी नाही आहे. पण घेताना जास्त लोक घेतलेत, कारण की मल्टिपल सिलेक्शनमुळं जर का मुलं कमी झाले किंवा काही वेळेला डॉक्युमेंटेशनमुळे मुलं बाहेर पडतात, तर त्यामुळं ह्या वेळेला जास्त मुलं घेतलेले दिसत आहेत. तर व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा दुसरा उद्देश सोबत हाही होता की ज्या विद्यार्थ्यांचा आता इंटरव्ह्यू झालेला आहे ते एकदम रिलॅक्स होऊन 1:3 मध्ये आहे आणि आपलं त्यापैकी होणार आहे, माझा लीड जास्त आहे ह्या भ्रमामध्ये न राहता त्यांनी इमिजिएट सेकंड डे पासून आपापलं प्रिपरेशन पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. काही विद्यार्थी हे विचारतात की सर ते स्केल 2 स्केल 3 साठी कसं होतं, तर त्याबद्दलची माहिती माझ्यापर्यंत सध्या आलेली नाहीये. आणि इतर राज्यांमधलं कसं आहे तर इतर राज्यांची पण माहिती घेण्याचा प्रयत्न मी केलेला नाही. मी आता जी माहिती सांगितली तुम्हाला ती RRB PO साठी स्केल 1 साठी ऑफिसरसाठी PO साठी स्केल 1 ची साधारणतः ही प्रोसेस होती. त्यामुळे तिथे एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना न बोलवता जास्त विद्यार्थ्यांना बोलवण्याची किंवा 9 किंवा 10 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालासाठी सुद्धा तयार राहा आणि आपलं पुढचं प्रिपरेशन कंटिन्यू ठेवा. धन्यवाद.